गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे खंडेनवमी। आम्ही चाललेलो आहे दूध आणायला आणि रियूला शॉपमधून चिप्स पाहिजे होते, बिस्किट, म्हणून तो रुसलेला आहे। पण शेवटी त्याला पोलो घेतलं मी आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो। खंडेनवमीच्या दिवशी ना कर्नाटकामध्ये पूजा केली जाते आणि आपल्या महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी केली जाते। दैनंदिन जीवनात ज्याही गोष्टी आपण वापरतो त्याची पूजा या दिवशी केली जाते। इथे तुम्ही पाहू शकता या लोकांची तर या पूजा झालेली आहे आणि ते आम्ही जेव्हा शॉपला चाललेलो तेव्हा ते पूजा करत होते आणि आता रिटर्न गेले। रिव्ह्यू रुसण्याच्या नादात आम्ही फर्स्ट फ्लोअरला थांबायचं बटन प्रेसच केलं नाही, डायरेक्ट 5th फ्लोअरला जाऊन आलो। रिव्ह्यूला त्याच्या डॅडासोबत बाहेर जायचं होतं म्हणून दादा उठण्याच्या आधी मस्त नाश्ता वगैरे करून हे दोघं रेडी झालेले आहे आणि आता खाली जाण्यासाठी। रियानला पण आहे ना बाहेर जायचं म्हटलं की खूप आवडतं। छोटी गाडीवर जायचं, राऊंड मारायला जायचं म्हणत करत तो बाय केलं मला आणि दोघं बाहेर गेले आहे। उद्याच्या पूजेसाठी फ्लावर्स पण घेऊन यायचे होते म्हणून हे लोक बाहेर गेलेत। माझी बाकीची घरातली कामं मी सर्व आवरली आहे। परवा ईशानचं स्कूल सुरू होणार आहे। ईशान आणि रियान दोघांचंही सुरू होणार आहे। तर ईशानचा प्रोजेक्ट बाकी होता, प्रोजेक्ट पण करल पण शेवटी झालाच नाही। पूर्ण नवरात्र अशीच गेली लेझी आणि आज परवा स्कूल स्टार्ट होणार आहे तर आज प्रोजेक्ट करायला हाती घेतला। वर्किंग मॉडेल तयार करायचं होतं। प्रोजेक्ट तयार करायला सुरुवात केली तर मी हा प्रोजेक्ट सिलेक्ट केला होता मल्टिप्लिकेशनचा। तर पहिल्यांदा मी काय केलं, एक कार्डबोर्ड घेतला आणि त्याला आहे ना आईस्क्रीम शेप, आईस्क्रीम कॅन्डी असते ना त्या शेपमध्ये त्याला कट करून घेतलं। त्यानंतर त्याच्यावरती मी पिंक पेपर लावलेला आहे आणि तो पण एकदम पतला असल्यामुळे त्याच्यावर एक दोन लेअर मी त्याच्यावर चिटकवले आणि नंतर मी हे राऊंड शेपमध्ये 5चं टेबल तयार करणार आहे। तर हे राऊंड शेपमध्ये रेडी करून घेऊन वरती 5 × 1 आणि 5 × 2 5 × 3 लाईक दॅट 10 पर्यंत असं मी करून घेणार आहे। पहिल्यांदा दोन राऊंड कट केलेले आहे कारण की 5 × 1 हे लिहिण्यासाठी वरती आणि 5 × 1 मीन्स 5 हे लिहिण्यासाठी खाली। हा झाला असा वर्किंग मॉडेल। 5 × 2 खाली त्याचा नंबर असणार आहे 10 लाईक दॅट। मी हा प्रोजेक्ट तयार करणार आहे आणि हे सगळं रेडी झाल्यानंतर त्याच्यावरती नंबर लिहून तो ह्या आईस्क्रीम कॅन्डीवरती हे वर्किंग मॉडेल मी तयार करणार आहे। तर यासाठी भरपूर वेळ माझा गेलेला आहे, खूप वेळपासून मी करत आहे। शिवाय त्यात रियान आणि ईशानची मध्ये लुडबुड सुरूच असते, हे करू का मम्मा, ते करू का, हे कट करू का। त्यांना तेवढंच पाहिजे असतं फक्त खेळायला। ईशान आणि त्याचे डॅडा फ्लावर्स घेऊन आले आणि ते खूप थकलेले होते। रियान तर ऑलरेडी झोपलेलाच होता, तो पण झोपलेला होता आणि हे यांना पण कंटाळा आल्यामुळे हे पण थोडे झोपले, रेस्ट केली आणि नंतर मी पण प्रोजेक्ट झाल्यानंतर मी फ्लावर्स घेतले आणि त्या उद्याच्या तयारीसाठी लागले कारण की उद्या वेळ मिळणार नव्हता आणि गाडी डोअरला हार बनवायचे होते, गाड्यांना हार बनवायचे होते, पूजा, स्वयंपाक, तर उद्या खूप बिझी असणार त्यामुळे मी आजच हार बनवून घेतले। आता वेळ झाली आहे संध्याकाळची आणि नवरात्रीचा हा आजचा लास्ट डे होता तर त्यासाठी मी रेडी झाले आणि खाली जाणार होतो। तर आम्ही खाली जाण्यासाठी निघालो। प्रोग्राम तर ऑलरेडी स्टार्ट झालेले होते, 7 o'clock पासूनच रोज रात्री प्रोग्राम असतात। तर हा जो परफॉर्मन्स होता ना तो एकदम भारी होता।
नवदुर्गा म्हणजे हिंदू धर्मातील देवी दुर्गेची 9 रूपे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये या 9 रूपांची पूजा केली जाते. यांना शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या नावांनी ओळखले जाते. या पूजेमुळे सामर्थ्य, ज्ञान, मोक्ष प्राप्त होते असं म्हणतात. देवीची 9 रूपे. या 9 रूपांपैकी पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री या मध्ये देवी पार्वतीची कन्या आहे आणि त्याची पूजा केली जाते. दुसऱ्या रूपामध्ये ब्रह्मचारिणी हे ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक आहे. चंद्रघंटा हे देवीचे तिसरे रूप आहे, जे शांतता आणि शूरतेचे प्रतीक आहे. चौथं रूप देवीचं ते म्हणजे कुष्मांडा मीन्स विश्वाची उत्पत्ती होते. पाचवं रूप आहे ते स्कंदमाता कुमार कार्तिकेयची माता. ही प्रेमळ आहे. या रूपात देवी प्रेमळ आहे असं म्हणतात. कात्यायनी हे देवीचं 6वं रूप आहे. हे रूप वाईट शक्तीचा नाश करते. कालरात्री हे रूप देवीचे 7वे रूप आहे. ते उग्र जरी असले तरी ती दुष्ट शक्तीचा नाश करते. महागौरी हे देवीचं 8वं रूप आहे आणि 8व्या रूपात अत्यंत शांत आणि सौम्य आहे. हे शुद्धतेचे प्रतीक आहे. लास्ट जे राहिलं आहे ते सिद्धिदात्री या रूपात देवी सिद्धी देते आणि मोक्ष प्राप्त करून देते. अशी ही देवीची 9 रूपे आहेत. तर जे मी तुम्हाला आता सांगितलं तर तेच या स्त्रियांनी 9 देवींची रूपं धारण करून हा त्यांचा डान्स परफॉर्मन्स इतका सुंदर होता की खूप छान पाहण्यासारखा.